नमस्कार, मी एम महादेव, सोलापूरचा ज्युनियर बच्चन या नावाने मला सोलापूरचे आणि सगळीकडचे लोक मला ओळखतात. एक विशेष सांगायचं म्हणजे असं आहे की अमिताभ बच्चनचे फॅन्स जगामध्ये खूप आहेत म्हणण्यापेक्षा अनगिनत आहेत असं पण आपण म्हणू शकतो. तर अमिताभ बच्चनचे फॅन्स दरवर्षी अमिताभ बच्चनना भेटायला वाढदिवसाच्या निमित्त जातात आणि काही लोक भेटून येतात आणि काही किस्से असे आहेत की अमिताभ बच्चनला भेटायला दर रविवारी त्यांच्या बिल्डिंगच्या समोर उभारलेले असतात. तर तशा प्रकारे मी सोलापूरचा बच्चन आहे. माझ्याकडे देखील अमिताभ बच्चनच्या नावाने भेटायला येतात आणि अमिताभ बच्चनसारखं मी दिसतो म्हणून लोक भेटायला येतात. आनंदाची गोष्ट आहे. आणि एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आम्ही अमिताभ बच्चन प्रेमींसाठी एक प्रोग्राम तयार केलेला होता, किस्से बोल बच्चन की. तर सगळ्यांसाठी हे आम्ही प्रोग्राम तयार केलेले आहोत, किस्से बोल बच्चन की. तर आज आमच्या स्टुडिओमध्ये काही कलाकार, काही फॅन्स आलेले आहेत. तर त्या फॅन्सना आपण विचारणार आहोत की आपण अमिताभ बच्चनचे फॅन कसे झाला. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत बच्चन फॅन्स रमेश शेट्टी, राजू तुळे व अंबादास चिप्पा. हे तिघं अमिताभ बच्चन प्रेमी आहेत आणि हे लोक अमिताभ बच्चनला भेटलेले देखील आहेत. तर आपण सुरू करूया रमेश शेट्टींकडून. नमस्कार रमेशजी, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये अमिताभ बच्चनजीबद्दल बोलण्यासाठी आलात, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला विचारतो की तुम्ही काम काय करता? आम्ही आचार्य वस्तात. अच्छा, तुम्ही मिठाई बनवता. तुमच्या हाताखाली माणसं बाया. तर मग तुम्ही अमिताभ बच्चन प्रेमी आहेत असं आम्हाला माहीत पडल्यानंतर आम्ही तुमचं म्हणजे पत्ता काढलो आणि तुम्हाला आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलो. तर अमिताभ बच्चन प्रेमी तुम्ही कसं? पहिल्यापासूनच लहानपणापासून अमिताभ बच्चनचं पिक्चर राहिला. पैसे जर नसला तर तो कोणाला सांगायला घरची त्या टायमाला किती ₹2 पिक्चरचं काम. अच्छा, तुम्ही अमिताभ बच्चनचं पहिला चित्रपट होता मुकद्दर का सिकंदर पहिला चित्रपट मी पाहिला. तर मुकद्दर का सिकंदर चित्रपट ज्यावेळी पाहिला होता त्यावेळी अंदाजे तुमचं वय काय होतं? लहान होतं, 8-9 वर्ष. म्हणजे त्यावेळेला तुम्ही अमिताभ बच्चनला भेटलात. तर आजपर्यंत तुम्ही अमिताभ बच्चनचे फॅन आहात. तर अमिताभ बच्चनमध्ये असं तुम्हाला काय वाटलं की अमिताभ बच्चनचं फॅन? त्यांचे पहिल्यापासून जे ॲक्टिंग हे ते बघितलेलं नाही आम्हाला, तेच म्हणतो. आता मी सहज जरी कुठे जरी गेलं ना, पहिले तेव्हा मोबाईल नव्हते, हे नव्हते, काय नव्हते. आमच्या जोडीदाराच म्हणत नाही, त्यांच्या खिशात काय फक्त बच्चनचे फोटो राहिले तर त्यांच्यापेक्षा ₹1,00,000 असेल नाही असं वाटलं. अच्छा. आणि खिशात न जर नसल्या त्या टायमाला लहान कॉपी वगैरे. तर अमिताभ बच्चनजींचे म्हणजे असं गाणे वगैरे तुम्हाला काय? गाणे वगैरे काय डायलॉग्स वगैरे काय नाही. अच्छा. तर अमिताभ बच्चनजीबद्दल तुम्हाला अजून काय बोलावं असं वाटतं? त्यांचे लय फार मी आमचे मित्र जे एकदा शक्ती पिक्चर जे आहे सोलापूरला प्रदर्शन झालं होतं. गुलबर्ग्याला पिक्चर बघायला गुलबर्ग्याला 82 बिगर तिकीटने आम्ही रेल्वेने घेतो पिक्चर बघण्यासाठी. तर म्हणजे तुम्ही गुलबर्ग्याला जाऊन तो चित्रपट तुम्ही बघून आला. तर प्रदर्शन बी झालं. तुम्ही अमिताभ बच्चनला कधी भेटलं परवा एप्रिलमध्ये भेटला. परवा ऑक्टोबरमध्ये 22 ऑक्टोबरला भेटलं. पण अमिताभ बच्चनना भेटल्यानंतर काय तुम्हाला म्हणजे कसं वाटलं? पर्यटन एवढं खूप आनंद झाला आम्हाला. त्यांचे काय ते गिफ्ट भेटलं दिला. धन्यवाद.
तुमच्याशी काय म्हणजे त्यांनी पुण्याला बोलायला बघितले ते गिफ्ट वगैरे बघितले. हां मला बहुत भारी आहे, आशीर्वाद करते त्यातले एकदम म्हणजे नाव घालण्यापासून सर्व आहे. तर म्हणजे मी असं ऐकलं होतं की अमिताभ बच्चनला भेटायला खूप म्हणजे परिश्रम करावा लागतंय. खूप म्हणजे असं अवघड आहे की तुम्हाला असं वाटलं होतं की अवघड आहे अमिताभ बच्चन? अवघड आहे असं वाटतं, पण त्यांना भेटल्याशिवाय चेनच पडत. किती जरी अवघड असलं ना, त्यातून जर आम्ही हे काढून थांबून वगैरे त्यांची भेट घेऊन. अमिताभ बच्चन बद्दल एक आठवण म्हणून असं काहीतरी सांगा, म्हणजे तुम्हाला काय आठवण आहे अमिताभ बच्चन बद्दल? आठवण म्हणजे काय तुमच्यासाठी थोडक्यात मला तुम्हीच आमचं साहेबच असणार. अच्छा अच्छा. तुमच्यात काय थोडं का 20-19 एवढं. अच्छा. बरं वाटलं तुम्ही म्हणजे मला अमिताभ बच्चन म्हणलात. म्हणजे कसं आहे, खरी गोष्ट आहे की सोलापूरचे बच्चन म्हणून मला सगळे आठवण म्हणजे काय, मला पे वगैरे बघितलं ना एकदम अमिताभचीच आठवण येते. त्याला तुमच्यात एकदम फुल येते केस वगैरे साहेबासारखे. तर रमेश शेट्टीजी, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. अमिताभ बच्चनजी बद्दल तुम्ही एवढं सुंदर बोललात तुम्ही. तर मला अजून एक विचारायचं आहे. आता अमिताभ बच्चनजींचा 77वा वाढदिवस आहे, या निमित्ताने आपण हे कार्यक्रम करत आहोत काय. तर 77वा वाढदिवस झाल्यानंतर पण हा कार्यक्रम आपण पुढं कंटिन्यूस ठेवणार आहे. तर वाढदिवसाच्या निमित्त अमिताभ बच्चनजींना तुम्ही शुभेच्छा द्यायचा. 77वा वाढदिवस निमित्त अमिताभ बच्चन साहेबांना लाख शुभेच्छा वाढदिवसाला. तर आता मी बोलतो राजू टोळेकर. राजू टोळे, नमस्कार. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. तर अमिताभ बच्चनजींच्या या विषयावर आपण बोलणार आहोत की अमिताभ बच्चनजींचा आता येणारा 77वा वाढदिवसानिमित्त आपण बोलणार आहोत. तर मी तुम्हाला विचारतो की तुम्ही काम करा. मी आचार्य सांगतो. तुम्ही पण आचार्य? हां. अच्छा. किती वर्षापासून तुम्ही आचार्य? आता आम्ही 80पासून हॉटेलात काम करतो. अच्छा पहिले खालचं म्हणलं हे ते करून मग नंतर आचार्य झाला. अच्छा. 1990पासून आचार्य काम करतो. हां हां. तुम्हाला मुलं किती आहेत? 3 मुली 1 मुलगा. 3 मुली 1 मुलगा. 2 नाती 1 नातू. तुमच्या मुलांना असं माहित आहे का तुम्ही अमिताभ बच्चनचे फॅन आहात? आहे की माहिती आहे? काय म्हणतात त्यांनी तुम्हाला? काय नाही आवडते त्यांना पण. त्यांना पण हां, आवडतं. लागले लावते त्यांना पाहिजे. तर अमिताभ बच्चनजींचा पहिला चित्रपट तुम्ही कुठला? मुकद्दर का सिकंदर. मुकद्दर का सिकंदर? मी दुसरीला होतो तेव्हा. अच्छा हां हां. त्यावेळी अंदाजे तुमचं वय काय होतं? 12. 12. 66 माझं. 66चा तुमचा जन्म आहे का? तर अमिताभ बच्चनजींमध्ये खास तुम्ही काय बघता? आज का त्यांचे हेअरस्टाईल, चालण्याचं, बोलण्याचं, त्यांचा आवाज. त्याच्यानंतर तुम्ही अमिताभ बच्चनजींचे आतापर्यंत अंदाजे किती चित्रपट? अंदाजे किती A to Z पूर्ण किती आहेत सर्व बघितलं. अच्छा. अमिताभ बच्चनजींचे. हो. हां आता मग शक्ती सोलापुरात नाही लागलो. हां. 1982ला गुलबर्गा लागलो. अच्छा. त्या टायमाला आम्हाला किती 4 रुपये पगार. हां. तर 10 रुपये मी नाडीमध्ये ठेवून तिकडे गेलता. संगम टाकीला 2 रुपये तिकीट होतं तिकडे. अच्छा. हां पिक्चर बघून आलो आम्ही. हां. मग येताना पैसे नव्हते ना तुझं. अच्छा. रेल्वे डब्यात टीशी होता. हां आम्ही 1-2-3 गाव आल्यावर खाली उतरला. हां. त्या डब्यात टीशी होता. माझा टीशा असल्यामुळे आम्ही तिथंच थांबलो. मग 2-3 गाव आम्ही दगडावरनं चालत आलो. हो 3-4 गाव. हां. तिथं आल्यावर जवळ पैसे मिळत आम्हाला. हां. एक गाडीत असं बसले होते. भूक लागली म्हणून त्यांनी जेवण वगैरे दिलं. मग तेव्हा आम्ही सोलापूरला आले. त्या टायमाचं ते नशीब पण इथं लागलं नाही सोलापूरला. हां. तुळजापूरला लागलं होतं. तुळजापूरला. हां हां. देशप्रेमी हे सर्व गुलबर्गाला पहिले लागत होते. अच्छा अच्छा. हां म्हणजे कसं गाव नाही इथं लागलं म्हणलं की जायचं तिकडं. हां हां. तिथं बिगर तिकीटरामध्ये काग्र होते. बघून आल्यावर म्हणजे अमिताभ बच्चनजींच्या पिक्चरचं तिकीट काढायचं, हां. रेल्वेचं नाही काढायचं. रेल्वेचं नाही काढलं. पुढचा विचार करायचा. अमिताभ बच्चनजी बद्दल अजून तुम्हाला काय असं बोलावं असं वाटतं? किती बोलले तेवढं कमी बच्चन विषय असा. परवाच पिक्चर लागला होता. हां. आमच्याजवळ पैसे नव्हते.
आमचा मित्र कामाला होता. हा. त्यांच्या घरातलं ना तांब्या नेऊन ऐकलं आम्ही पिक्चर तिकडेच तांब्या त्या टायमाला 3.5 रुपये. आमचा मित्र मला पैसे नाही, चाल घरी मला. त्याच्या वडिलाला जरा दिसत नव्हता, गपचूप तांब्या आणला, भांडे गेले तिकडे परवरिश पिक्चर. म्हणजे वयाचं 12-13 वर्षाचं त्या टायमाला. खूप छान वाटलं. लावरेश पिक्चरला मार खाल्ला. हा. मार म्हणजे कसं पळत पळत पुढं घुसताना तिकीट अच्छा. आलं. हा हा. कल्पना तर मला भेटायची इच्छा होती त्यांना. अच्छा. हा. आता माझं वय 53. अच्छा. 22 सप्टेंबरला भेटून हा. लय आनंद झाला मला. हा, हा. अमिताभ बच्चनजींना तुम्ही पहिली वेळा भेटला? पहिली वेळ भेटली. तुम्हाला असं वाटलं होतं का तुम्ही अमिताभ बच्चनजींना एकदा भेटतो का नाही असं वाटलं होतं, पण भेटतील का नाही असं होतं एक क्षण. आणि अमिताभ बच्चनजींना भेटल्यानंतर तुम्हाला असं वाटलं होतं का तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये? नाही असं नाही. आता तुम्हाला बघितलं आलं सर का खूप आनंद वाटला तुम्हाला. सोलापुरात पण आहेत बच्चन, हा. आपल्या बंबईमध्ये आहेत, इथं पण आहे. हा. तर खरोखर रमेशजी तुमचं म्हणजे बोलणं खूप छान वाटलं अमिताभ बच्चनजीबद्दल. आता अमिताभ बच्चनजींचा 77वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त तुम्ही अमिताभ बच्चनजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही द्यायचं. तुम जीवो हजारो साल, साल के दिनों 50,000. तर खूप बरं वाटलं रमेशजी, तुम्ही अमिताभ बच्चनजीबद्दल पण बोललात आणि माझ्याबद्दल पण तुम्ही बोललात. खूप आनंद सर्वात वाटला. जास्त तुम्हाला भेटल्यामुळे लय आनंद वाटला. धन्यवाद. तुम्हाला भेटल्यामुळेच धन्यवाद. पुढचं आम्हाला कारण कसं माहिती आहे, हे किस्से बोल बच्चन हे जे कार्यक्रम आहे हे फक्त माझ्या एकट्यासाठी नसून आपले सोलापूरमधले जेवढे पण बच्चन फॅन्स आहेत आणि जेवढे पण बच्चन प्रेमी आहेत त्या सगळ्यांसाठी आपण हे चॅनल ओपन केलेलं आहे. आता माझ्यासमोर बसलेले आहेत अंबादास चिप्पा. तर अंबादास चिप्पा हे देखील अमिताभ बच्चनचे फॅन आहेत आणि अमिताभ बच्चनजींना हे देखील भेटून आलेले आहेत. तर आपण विचारूया अंबादासजींना. अंबादासजी नमस्कार. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही काय काम करता? मी लग्नाचं ऑर्डर स्वयंपाकच करतो. तुम्ही पण हो, केटर्स आहे माझा हां, त्याचा. हां. केटर्स 12 वर्षापूर्वी मी केटर्स करतो. त्याच्या अगोदर हैदराबादला कामाला होतो. लहानपणी घरात बांधण करून गेलो, हैदराबादमध्ये हॉटेलमध्ये काम केलं. तिथंच काहीतरी ज्ञान प्राप्त करून इथं सोलापुरात आपण व्यवसाय चालू केला. हां, हां. म्हणजे आता केटरिंगचा तुमचा केटर्स व्यवसाय आहे. तुम्हाला मुलं किती आहेत? मला 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत. तर तुम्ही अमिताभ बच्चनजींचा पहिला चित्रपट कुठला? मी पहिलं पिक्चर बघितलं शोले. शोले. शोले नंतर काय अगोदर आलेले पिक्चर ते पण बघितले, हां, हां. पण सुरुवात शोलेपासून झाली. सुरुवात शोलेपासून झाली. शोले पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला काय खास असं वाटलं की अमिताभ? म्हणजे दोस्ती काय असते हां, त्या शोले पिक्चर मध्ये दाखवले. माणूस जगावं तर कसं जगावं, त्यातून आपल्याला काही शिकण्यासारखं झालंय ते. तर आता म्हणजे आता आम्ही असं ऐकलं होतं तुम्ही तिघं मिळून अमिताभ बच्चनजींना भेटलात. अमिताभ बच्चनजींना ज्यावेळेस भेटलं तुम्हाला कसं वाटलं होतं की अमिताभ बच्चन? मला तर लईच आनंद झालाय. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता मी अमिताभ बच्चनला भेटेल, आणि नियोजन पण नव्हतं मी भेटायचं. हां, अचानकपणे आलं रमेशनं, म्हटलं जायचं. पहिलं म्हटलं अमिताभ बच्चनचा वाढदिवस आहे. कधी म्हटलं 11 तारखेला आहे. म्हटलं 11 तारखेला मग काय करायचं? म्हटलं काय तर कार्यक्रम करू म्हटलं. आणि परवाच आम्ही संस्था काढल्या, आचार्य संघटना काढल्या. अच्छा. त्या संघटनेमार्फत कामं करायचं आणि पुढं आमचा संकल्प आहे की काय असं मोठं करायचं काहीतरी. त्या हेतून बच्चनला पण भेटायचं म्हणून मी संकल्प केला आहे. भेटू म्हटलं. कसं भेटायचं तर कसं? हां, हां, हां. इथं काय सोलापुरात विजय पकायला होतं ते मी घेऊन जाते, एवढंच मला माहित होतं. हां, हां. पुढं काय वगैरे ते माहित नाही. मग नंतर कळलंय की आनंद मोतकर म्हणून आहे सोलापुरातनं. आज विजय इप्पाकायला पण जे घेऊन गेलाय आनंद मोतकरनं नेलाय. अच्छा, अच्छा. विजय इप्पाकायला पण त्याचा संपर्क नव्हता तिथं. हां. मग त्याने काय म्हटलं, मग ते माझंच ओळखीचं. अच्छा. त्याने म्हटलं जाऊ म्हटलं. अचानक नियोजन होतं लगेच. 21 तारखेला आम्ही जायचं निश्चय केलाय. अच्छा. मग गेलो, तात्काळ तिकीट काढलो.
हां. मग बसलो, गेलो. तिथे गेल्यावर म्हणजे 11ला भेटेल, पण 11ला काय भेटायचं झालं नाही. त्यावेळेस त्याने म्हणजे आज आपलं हे पिक्चरचं डबिंग आहे, हां. त्यासाठी भेटत नाही सर, मग 6च्या पुढं भेटेल म्हणतात. मग तोपर्यंत तेवढंच आम्ही महालक्ष्मीला गेलो, हां. सिद्धिविनायकला गेलो. अच्छा. सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं आणि त्यांच्यासाठी गिफ्ट घेतलं आम्ही. हां. त्यांचे वडील वडिलाचे हरिवंशराय बच्चनचे वालंगिंग केलं आम्ही अच्छा. हां. भेट म्हणून द्यायला. हां. आता बच्चनचे फोटो तर संदेश देणार आहे, बरोबर. हां. आपण वेगळं काहीतरी करायचं या हेतून हां. ते वालंगिंग केलं. मग आता साहेब भेटणार नाही 6 वाजता म्हणताना काय करायचं म्हटलं, साहेबाचे लाडके सिद्धिविनायक हां. हां. बरोबर. हां. साहेब आम्हाला आठवण आलंय. अच्छा. हां. हां. इकडे तिकडे इंडियापेक्षा आमचे बाकीचे म्हणत होते पिक्चरला जाऊ. हां. हां. म्हटलं पिक्चरला काय करतो, म्हटलं पिक्चरला जाऊन तेवढंच खर्च करायचं. ते सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं की साहेबाचं दर्शन गेल्यासारखं म्हटलं. मला तेच विचारणार होतो. म्हणजे कसं माहिती आहे, अमिताभ बच्चनजी दर मंगळवारी ते सिद्धिविनायक तेच सांगतो. हा, म्हणजे हे आमच्या डोक्यात होतं, त्या हिशोबाने मी त्याला सांगितलं सिद्धिविनायकला जाऊ. अच्छा. मग सिद्धिविनायकचं दर्शन घेतो. मग पहिलं ते सिद्धिविनायकच्या चरणीच दिलो, त्यांच्या वडिलांचं ते आम्ही वालंगिंग केलं. ते हा हा सिद्धिविनायक चरणी अर्पण करून मग आलो. मग साहेबांना मला लगेच आत घेतले. अरे वा. हा, म्हणजे सिद्धिविनायकाला आम्हाला पावलंय, त्याच्या कृपेनंच आम्ही साहेबाला भेटू शकतो. हा, खूप आनंद वाटला. तुम्ही आज सगळेजण स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या स्टुडिओमध्ये येऊन अमिताभ बच्चनजी बद्दल बोललात. तर अमिताभ बच्चनजींचा आता 77वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा एवढं देऊ शकतो, कारण का पुढं आपल्याला काय बोलायला येत नाहीये. बरोबर आहे. काय तर ह्या कार्यक्रमाचं म्हणजे आम्ही शेवट म्हणजे आता आपलं बोलायचं संपल्यानंतर प्रोग्राम्स आपण बघत असतो, त्याच्यामध्ये धन्यवाद नमस्कार म्हणून प्रोग्राम, तर आपण तसं करत नाही. तर अमिताभ बच्चनजींचा एक चित्रपट आहे हम, त्याच्यामध्ये एक गाणं आहे. काय त्या गाण्याद्वारे आपण ह्या प्रोग्रामचा एंड करतो. तुम्हाला माझ्यासोबत ते गाणं म्हणायचं, कॅमेरेकडे हो. एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे से लिए बेकरार हम, एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम, है तैयार हम. करते हैं प्यार